अवकाळी पावसाचा फटका हा फक्त गहू, कांदे यांनाच नव्हे तर फळबागांनाही मोठ्या प्रमाणात बसलेला आहे. मी आता उभा आहे एका डाळिंब बागाच्या. या डाळिंब बागाला फळं लागलेले आहे, फुलं लागलेले आहे. मात्र अवकाळी पाऊस आणि गारपीटने या फळबागांचेही मोठं नुकसान झालेले आहे. माझ्यासोबत बोलण्यासाठी बागांची जी मालकीण आहे ताई, त्यांच्याशी बोलूया तर त्यांचं काय नुकसान झालं, कसं त्यांनी हे पीक उभं केलं होतं. ताई, काय म्हणाल, काय नुकसान झालं आणि कशामुळे झालं? हां, बोला. आमचं डाळिंबाचा बाग काल गारपिटीनं खूप नुकसान झालेली आणि इतकं लहान पोरासारखं जीव लावून आमचा शेतकऱ्याचा काय उपयोग होतो? एवढी जर नुकसान झाली, खाली फळाला खूप रट्टे बसले, झाडं बी आडवे-तिडवे होतंय, झाडं वाऱ्या वावदानानं खूप झाडाशी हे झालं. तर खूप मोठ्या प्रमाणात आमचं नुकसान झालंय. फळाचे रट्टे बसले खूप. फळ पुढं त्याची वाढ होणार नाही. आज दिसतंय पण उद्या त्याच्यात खूप मोठी नुकसान झाली आमची. तुम्ही काय म्हणाल, हा जी वारंवार नैसर्गिक आपत्ती होती, कसा फटका बसतोय? तर याच्यामध्ये आता यांचा जो बाग आहे, आता फळाची सेटिंग हे जे फटके बसलेले आहे, तर ही फळं नंतर होणार नाही. झालं पण तर त्याची क्वालिटी नसणार आहे. त्याच्यामुळं याला मार्केटमध्ये पण डिमांड नसणार आहे आणि ती मजुरीला पण महाग आहे. आणि शासनाने या गोष्टींकडे नक्कीच लक्ष दिलं पाहिजे. वेळोवेळी आता माझ्या मताने 24 तास होऊन गेले असं म्हटलं तरी चालेल. तरी आत्तापर्यंत कोणाचंही जे स्थानिक ग्रामसेवक, तलाठी वगैरे असतात, यांनी तात्काळ पंचनामे अहवाल दिले पाहिजे समोर. तर हे होत नाही. आपण जेव्हा सांगणार त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचवणार मीडियाच्या माध्यमातून, त्याच्यानंतर ते लक्ष देतात. तर असं न होता त्यांनी ते तात्काळ सगळीकडं लेखाजोखा घेतला पाहिजे आणि संबंधित खरोखर ज्याची नुकसान झाली त्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. काय होतं, सर्रास देता ते उपयोग नाही. पण ज्याची नुकसान झाली त्याला जर नुकसान भरपाई मिळाली तर नक्कीच त्या शेतकऱ्याला अडचणीत येणार नाही. आणि आता हे आपण गेले 3 वर्षापासून बघतोय, मेन मोसमलाच म्हणजे महत्त्वाच्या टायमिंगलाच डायरेक्ट गारपीट वगैरे होणं, ही खूप मोठी नुकसान आहे. आणि ही नुकसान भरपाई आज फर्टिलायझरच्या किमती इतक्या, औषधांच्या इतक्या वाढून गेल्या का त्या योग्य. आता यांना साधं एक हात द्यायचं असलं तरी ₹10,000 खर्च आहे आज. आणि उत्पन्न कधी निघणार? आणि त्याच्यामध्ये परत गारपीट सदृश्य परिस्थिती आता कंटिन्यू 5 असणार महिने आहे. फळाला जीव लावून. असं. एकूणच आपण बघितलं असेल तर शेती करावी की नाही असा प्रश्न हा शेतकऱ्यांना पडलाय. कारण इतकं नैसर्गिक आपत्ती येत आहे, तर त्याच्यामुळे शेतकरी तो एकदम प्रचंड हवालदिल झालेला आहे. हातातली तोंडाशी आलेलं पूर्ण घास वारंवार निसर्ग हिरावून घेत असल्यामुळे करावं तरी काय? असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडला आहे. आणि गारपिटाने पाऊस होऊन देखील अद्यापही पंचनामे झालेले नाही, अशी खंतही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्याच्यामुळे तातडीने पंचनामे करून फक्त गहू आणि इतर पिकांनाच नव्हे तर फळबागांनाही मदत करावी, अशी मागणी या भागातील शेतकरी करत आहे. बब्बू शेख, न्यूज 18 मराठी, भडाणे, चांदवड.